परंतु पत्रकार मित्रांनी पण साथ दिली पाहिजे। हे येऊन दांडकं पुढे घेऊन दादा बोला मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं कशाला सांगता की बाबा मी तिकडे जाणार आहे। मला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, आमची जबाबदारी आहे। पवार साहेब नाशिकमध्ये होते काल। पवार साहेबांनी एक विधान केले की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू, पण आम्ही सगळे मिळून महाराष्ट्र एकसंघ ठेवू। आम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्रातले 13-14 कोटी जनता आली त्याच्यात सगळे दादा तुम्ही काढलेला आहे तो दबावापोटी काढल्याचा हा त्यांचं म्हणणं आहे। याबद्दल राज्याच्या प्रमुखांनी पत्रकार मित्रांनो कितीदा तरी सांगितलं, तुम्ही पुन्हा पुन्हा काही जण त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करतात। असं चौकशी त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाईल। आपण ओबीसींची एक मंत्रिमंडळाची कमिटी केलेली आहे, मराठा आरक्षणाच्या बद्दलची कमिटी केलेली आहे। वेगवेगळे मान्यवर त्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्या गोष्टी समोर येतील। परंतु कुणावर अन्याय व्हावा असं आमच्या महायुतीच्या सरकारला, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अजिबात वाटत नाही। आम्ही तसं होऊन देणार। दादा IPS प्रकरणी ना तुम्ही अनेक खुलासे दिले। एकटे फिरतात, तुम्हाला एकटे फिरा म्हणतात, तुम्हाला पण एकटे फिरायचं आव्हान केले दादा। मला एकटं फिरायला आवडेल, परंतु पत्रकार मित्रांनी पण साथ दिली पाहिजे। हे येऊन दांडकं पुढे घेऊन दादा बोला मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं कशाला सांगता की बाबा मी तिकडे जाणार आहे। मला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्हाला मी आज करतो का? मी वर्षानुवर्ष करत आलो ना बाबांनो। मी पिंपरी चिंचवडमध्ये पण जायचो, पण त्यावेळेस काही मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता। मी सांगतोय 90च्या काळातला, 90, 2000, 2010, 2020 काळ बदलत गेलाय। पण तुम्हाला पण तुमचे वरिष्ठ संपादक सांगतात इतक्या बातम्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितल्यामुळं तुम्हाला पण बाईट घेणं क्रमप्राप्त असतं। आणि अलीकडं त्या सोशल मीडियामधनं इतकं पटकन कळतं की अजित पवार इथे येतात, त्या ठिकाणी लोक जमतात, पण जमल्यानंतर ऐकून घ्यावं लागतं। मगाशी एकाने सांगितलं ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मनोहर पर्रिकर, परंतु हे प्रत्येकाची काम करण्याची वेगवेगळी पद्धत असते। मी आपलं सकाळी उठून लवकर काम करतो, तुम्ही काल पण बघितलं, आज पण बघितलं आणि उद्याही बघत राहा। सकाळपासून तुमच्या बातम्या चालू आहेत दादा। मॅच बघणार का दादा? मला जमणार नाही, माझं 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे। 8 नंतर मॅच आहे। अरे 9-10 वाजेपर्यंत दुसरी इनिंग दादा, दुसरी इनिंग तरी बघा दादा। शेवटचा आग्रह आहे, तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघितलं।